नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, MPSC गट क मुख्य परीक्षा जी डिसेंबरमध्ये झाली होती, त्याच्या रिझल्ट बाबत विविध अपडेट समोर आलेली आहेत. आताची जर लेटेस्ट अपडेट आपण पाहिली, तर आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार असं सांगण्यात आलेलं आहे की 26 एप्रिलपर्यंत तुमचा जो मुख्यचा निकाल आहे तो लागू शकतो. पण पहा मित्रांनो, जी कॉल रेकॉर्डिंग आहे ती आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा उपलब्ध केलेली आहे. एका विद्यार्थ्याने आयोगाशी संपर्क साधून त्यांना विचारणा केलेली आहे की निकाल हा कधीपर्यंत लागू शकतो. तर तिकडून उत्तर आलेलं आहे की पुढे निकालावर जे आहे ते काम सुरू आहे आणि पुढील आठवड्यात तुमचा निकाल हा प्रकाशित होऊ शकतो. म्हणजे शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि नेमकं पुढील आठवडा म्हणजे पुढचे 7 दिवस आपण जर गृहीत धरले तर 26 एप्रिल पर्यंतची डेट आपल्याला समोर येताना दिसते. पण पहा मित्रांनो, 26 एप्रिल जी तुमची डेट आहे रिझल्टची, तर ती आणखी कन्फर्म नाही. म्हणजे 26 एप्रिललाच तुमचा निकाल लागेल असं नाही. त्याहीपेक्षा तो आणखी काही दिवस पुढे लोटला जाऊ शकतो. त्याबाबत दुसऱ्या बद्दल आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. आता यामध्ये काही उमेदवार प्रश्न विचारताय की टायपिंगची तयारी करावी किंवा नाही करावी. तर आता मेन्सचा रिझल्ट जो आहे तो तुमचा आणखी आलेला नाही. म्हणजे आपण मुख्यचा जर रिझल्ट पाहिला तर तो आणखी आलेला नाही. तुमचा स्कोर हा जर 150 प्लस असेल तर तुम्ही टायपिंग करण्यास काही हरकत नाही. आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 100 प्लस वाल्यांनी टायपिंग करावी. पण पहा मित्रांनो, 100 प्लस वाल्यांनी टायपिंग करावी हे आपण कशाच्या बेसिसवर सांगितलं होतं? जो आपला पूर्वचा कट ऑफ जो होता तो कोणीही अपेक्षित केला नव्हता की 19 मार्कांवर लागणार आहे. त्यामुळे जो मुख्यचा कट ऑफ आहे तो जरी सांगत असलो आपण की ओपनचा जो आहे तो 180 ते 190च्या दरम्यान लागू शकतो. नंतर ओबीसी जर आपण पाहिलं तर 160 ते 170 याच्या जवळपास येऊ शकतो. पण पहा, एक्झॅक्ट जो कट ऑफ आहे तो कोणीही सांगू शकत नाही की तो किती कमीवर येईल. म्हणून ज्यांना 100 गुण आहेत त्यांनी टायपिंगची तयारी करावी. पण मुख्यचा जो रिझल्ट आहे तो आता दिवसेंदिवस लेट होत चाललेला आहे. जवळपास टायपिंगचं सर्टिफिकेट सर्वांनी घेतलेलं आहे. त्यामुळे आता कोणाचे हे टायपिंग क्लासेस सुरू असतील असं नाही. काही जण कीबोर्ड आणून तयारी करत असतील किंवा काही जणांनी त्या ठिकाणी टायपिंग इन्स्टिट्यूटला फी जी आहे ती पेड करून टायपिंगची तयारी मुलं करत आहेत. तर पहा, सध्या रिझल्ट आल्यानंतरच तुम्ही पूर्ण तयारी टायपिंगची करावी. अन्यथा आता तुम्ही जे आहे ते 2 स्लॉट तयार केले तरी चालतील. एक तुम्ही तुमच्या इतर जी परीक्षा येणारी आहे अपकमिंग त्याचा अभ्यास सुद्धा करणं गरजेचं आहे आणि दुसरं तुमचं स्किल टेस्टची तयारी करणं गरजेचं आहे. पण टायपिंगला पूर्ण वेळ देता कामा नये, कारण की मुख्यचा रिझल्ट अजून आलेला नाही. एक्झॅक्ट तुम्हाला माहित नाही. जर मार्क कमी असतील तर तुम्हाला आता एकदम कन्फर्म नाही आहे की तुम्ही टायपिंगसाठी त्या ठिकाणी पात्र ठरणार आहात किंवा नाही. तर अशा परिस्थितीत तुम्ही जे आहे ते कमीत कमी वेळ टायपिंगला दिला पाहिजे. म्हणजे तुमची जर स्पीड आलेली असेल तर वेळ तुम्ही कमी केला तरीही चालेल आणि इतर परीक्षांच्या तयारीकडे तुम्ही लक्ष देणं आवश्यक आहे. आणि पहा मित्रांनो, जर तुमचा स्कोर 200च्या जवळपास असेल किंवा 150 पेक्षा जास्त असेल किंवा 180च्या जवळपास जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून येत असाल, 150च्या वर जर तुमचा स्कोर असेल तर तुम्हाला टायपिंगची प्रॅक्टिस करायला हरकत नाही. तुमची टायपिंग तुम्ही सुरू ठेवावी. पण इतर परीक्षांकडेही लक्ष देणं आवश्यक आहे. नंतर पहा मित्रांनो, जे टायपिंग बाबतची अपडेट होती की या ठिकाणी जे आहे ते पुन्हा रिपीटर्सना पुन्हा संधी मिळणार आहे का? तर हे कशाबाबत आहे आपल्याला माहितीच आहे की लिपिकचं पद असो, मग ते मंत्रालयाचं लिपिक असो, त्यानंतर जिल्हा न्यायालयाचं लिपिक असो, लिपिकसाठी 2 टायपिंग महत्त्वाचे असतात. मराठीचा जर आपण विचार केला तर मराठीमध्ये आपल्याला 30 शब्द प्रति मिनिटची टायपिंगचं सर्टिफिकेट आवश्यक असतं आणि जर आपण इंग्रजीचा विचार केला तर आपल्याला 40ची स्पीड आवश्यक असते. तर इथं काय झालेलं आहे, आपली जी टायपिंगची परीक्षा होती ती दर 6 महिन्यांनी होत असे. म्हणजे आता परीक्षा दिली तुम्ही की नंतर 6 महिन्यातून म्हणजे वर्षातून 2दा 12 महिन्यातून तुम्हाला 2 संधी या ठिकाणी मिळत होत्या टायपिंग सर्टिफिकेटसाठी. पण आता जे उमेदवार परीक्षा दिल्यानंतर फेल होतील त्यांना पुन्हा 3 महिन्यानंतरच संधी मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला जी अगोदर 6 महिने वाट पाहावी लागत होती, आता ती फक्त 3 महिने वाट पाहावी लागणार आहे. असा या ठिकाणी जी माहिती आपल्याला मिळालेली आहे ते राज्य परीक्षा परिषदेचा सकारात्मक त्यांचा दृष्टिकोन आहे. या संदर्भात अजून निर्णय झालेला नाही, पण त्याचं असं नियोजन आहे की आगामी परीक्षा जी होणार आहे ती तुम्ही जर टायपिंग परीक्षेत फेल झाले तर तुम्हाला 3 महिन्यानंतरच संधी मिळेल. तर पहा मित्रांनो, ह्या 2 महत्त्वाच्या अपडेट होत्या. एक म्हणजे निकालाबाबत की तुमचा निकाल जो आहे तो येत आहे 26 एप्रिलपर्यंत लागू शकतो किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ या ठिकाणी लागणार आहे, कारण की ही शक्यता आहे. आणि दुसरं म्हणजे आता जर टायपिंग तुम्ही लावलेली असेल तर या टायपिंगसाठी तुम्ही जर फेल झाले तर 6 महिने वाट पाहण्याची आवश्यकता नाही. 3 महिन्यानंतरही टायपिंगची परीक्षा घेण्याचे नियोजन या ठिकाणी जे आहे ते परिषदेने घेतलेले आहे. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट सोबत. तर या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. धन्यवाद.